आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील सराव संच 1.1 सोडवणार आहोत. सराव संच सोडवण्याआधी आपण काही महत्त्वाचे गुणधर्म अभ्यासूया. पहिला गुणधर्म काय आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता या गुणधर्माचा अर्थ काय? दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ आणि त्याचे गुणोत्तर कसे लिहितो आपण? समजा हा एक त्रिकोण आहे पहिला आणि छेद दुसरा त्रिकोण, अशा प्रकारे लिहितो अंश छेदाच्या रूपात. आणि मग पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची छेद. या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा तेच 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता पहा 1/2 अंशात पण आहे छेदात पण आहे, हे दोन्ही कट झाले. आणि हा पाया आणि उंची दोन्हीकडे आहे पण हे कट होणार नाही, कारण पाया याचा 8 असेल, याचा 9 असेल, उंची याची 10 असेल, याची 12 असेल, म्हणजे वेगवेगळे आहे, म्हणजे कट होणार नाही. म्हणजेच काय राहिलं? फक्त पाया गुणिले उंची. मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते. इकडे काय राहिले? फक्त पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. हा गुणधर्म समजला. आता पहा, समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता इथं 1/2 1/2 गेले. आता उंची आपण इथं 10 केली तर ही उंची सुद्धा कट होऊ शकते. म्हणजे जर उंची समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. इथं काय राहील? फक्त पाया. 1/2 तर कट होणारच, दोन्हीकडे सारखे आहेत. आणि नंतर समान पायांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता पाया जर इथं 8 आहे आणि इथं पण 8 घेतला आणि उंची इथं 10 आणि इथं 9 घेतली तर उंची भिन्न आहे आणि पाया समान आहे, तर पाया 8 कट होतील, उंची कट होणार नाही. 1/2 कट होतील. म्हणजेच ज्यांचा पाया समान आहे त्यांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे ही उंचीच्या प्रमाणात असतात. हे 3 गुणधर्म आपण लक्षात ठेवायचे सराव संच सोडण्याआधी. आता पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता या उदाहरणात पाया आणि उंची दोन्ही भिन्न आहेत. म्हणजेच मग इथे आपल्याला पहिल्या गुणधर्माचा उपयोग करावा लागेल की कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आपण पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची इथे लिहून घेतली आहे. पहिल्या त्रिकोण 1 मध्ये पाया B1 9 आहे आणि उंची H1 5 आहे. उदाहरणामध्ये ती आपल्याला दिली आहे. मग दुसऱ्या त्रिकोणाचं पण आपण लिहून घेतलं पाया आणि उंची. पाया दुसऱ्या त्रिकोणामध्ये 10 आहे आणि उंची 6 आहे. मग आपला गुणधर्म आपण इथे लिहून घेतला. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आपण खाली दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहिले. एरिया ऑफ त्रिकोण 1 छेद एरिया ऑफ त्रिकोण 2. पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची म्हणजेच B1 गुणिले H1. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची म्हणजेच B2 गुणिले H2. आणि मग याच्यात आपण किमती टाकल्यात, उदाहरणात त्या आपल्याला दिलेल्या आहेत. B1 किती आहे? 9, म्हणजेच पहिल्या त्रिकोणाचा पाया. H1 पहिल्या त्रिकोणाची उंची 5. B2 किती आहे? 10. H2 किती आहे? 6, म्हणजेच दुसऱ्या त्रिकोणाची उंची. किमती भरून घेतल्यानंतर आपण इथे संक्षिप्त रूप दिले. 3 1 3, 3 2 6 आणि 3 3 9. 5 1 5, 5 2 10. मग 3 गुणिले 1 3 आणि 2 गुणिले 2 4. जेस या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आलंय? 3/4. म्हणून मग खाली लिहिलंय त्या त्रिकोणांच्या त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3/4 आहे. दुसरं उदाहरण, दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB, AD लंब AB, BC बरोबर 4,
AD बरोबर 8, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB काढा. म्हणजेच त्रिकोण ABC आणि ADB यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे. आकृती पहा, दोन त्रिकोण दिले आहेत, ABC ADB हे दोन त्रिकोण आहेत. आता या त्रिकोणामध्ये BC आपल्याला दिली आहे 4 आणि AD आपल्याला दिली आहे 8. म्हणजे ही या त्रिकोणाची उंची आहे BC, ABC या त्रिकोणाची BC ही उंची आहे आणि ADB या खालच्या त्रिकोणाची AD ही उंची आहे. उंची इथं भिन्न आहे, पण पाया पहा, AB हा दोन्हींचा पाया सामायिक आहे, म्हणजे तो सारखा आहे. मग आपल्याला या दोन त्रिकोणांमध्ये असं दिसतंय की या दोन त्रिकोणांचा पाया समान आहे आणि उंची भिन्न आहे. मग पाया समान आणि उंची भिन्न असताना दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. हा गुणधर्म आपण शिकलो. त्यावरून आपल्याला मग यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढता येईल. मग आपण खाली लिहून घेतलंय, त्रिकोण ABC व त्रिकोण ADB या त्रिकोणांचा सामायिक पाया रेख AB आहे. AB हा त्यांचा रेख AB हा त्यांचा पाया सामायिक आहे, म्हणजे तो समान आहे. मग समान पायाच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून मग आपण त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात लिहिले आहे. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर त्यांची पहिल्याची उंची BC आणि या त्रिकोणाची उंची AD या प्रमाणात आहेत. म्हणून याची उंची लिहिली आणि याची उंची लिहिली आणि यांची उंची आपल्याला खाली दिली आहे. BC आपल्याला 4 दिली म्हणून 4 ही किंमत टाकली. AD आपल्याला 8 दिली म्हणून 8 किंमत टाकली आणि 4 1 4, 4 2 8, म्हणजेच किती आले 1/2. मग क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आलंय, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर 1/2. यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आलंय 1/2. तिसरा प्रश्न, पुढील आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ, रेख QT लंब रेख PR जर RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12 तर QT काढा. आपल्याला सांगितलंय की RQ या रेषेवर PS हा लंब आहे आणि PR या रेषेवर QT हा लंब आहे. म्हणजे इथे काटकोन झालेला आहे आणि इथे काटकोन झालेला आहे, लंब आहे म्हणजे. आणि नंतर आपल्याला मापं दिली आहेत. RQ आपल्याला 6 दिला आहे, RQ 6. नंतर PS आपल्याला दिले आहे 6 आणि PR हे आपल्याला 12 दिलं आहे आणि आपल्याला काढायला सांगितलं आहे QT हे अंतर किती आहे आपल्याला काढायचं आहे. आता इथे पहा, हा त्रिकोण PRQ हा जो आपला त्रिकोण दिसतोय तिथे, याच्यात जर त्रिकोणामध्ये RQ हा आपण जर पाया घेतला तर हा शिरोबिंदू आणि या पायापर्यंतची ही PS ही त्याची उंची आहे. तसेच मग हा जर आपण पाया घेतला तर PS ही त्याची उंची होईल. तसेच मग याच त्रिकोणामध्ये PR हा जर आपण पाया घेतला तर वरचा हा शिरोबिंदू Q आणि पायापर्यंतची T ही त्याची उंची होईल. म्हणजे आपल्याला इथे त्रिकोणाचे 2 पाया आणि 2 उंची इथे सापडलेले आहेत. मग आपण खाली लिहिले पहा, RQS हे एक रेषीय बिंदू आहेत. मग त्रिकोण PRQ मध्ये रेख RQ हा पाया व रेख PS ही उंची घेतल्यास, आता याच त्रिकोणात जर आपण हा पाया आणि ही उंची घेतली तर याचं क्षेत्रफळ काय होईल. मग या त्रिकोणाचं एरिया ऑफ त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया RQ घेतला आणि उंची PS घेतली, याला आपण नंबर दिला 1. तसेच त्रिकोण PRQ मध्ये रेख PR हा पाया व रेख QT ही उंची घेतल्यास, आता
वेगळा पाया आणि वेगळी उंची घेऊया. आता हा पाया घेतला आणि ही उंची घेतली तर क्षेत्रफळ काय येईल पहा. एरिया ऑफ त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले पाया, आपण आता PR घेतलाय आणि उंची QT घेतली, पाया गुणिले उंची, याला नंबर दिला 2. आता हे दोन्ही एकाच त्रिकोणाची क्षेत्रफळे आहेत म्हणून ही सारखी आहेत. मग यांच्या दोन्हींचे मध्ये येईल बरोबरचं चिन्ह 1 आणि 2 वरून पहा. 1/2 गुणिले RQ गुणिले PS या त्रिकोणाचं आपण जे क्षेत्रफळ घेतलं ते, आणि बरोबरचं चिन्ह या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण फक्त पाया गुणिले उंची बदलून घेतली तर 1/2 गुणिले PR गुणिले QT 1 आणि 2 वरून. हे दोन्ही क्षेत्रफळं एकाच त्रिकोणाचे आहेत म्हणून ही समान आहेत असं आपण इथं दाखवलेलं आहे. मग आता दोन्ही बाजूंना 2ने गुणलं किंवा मग इकडचे 1/2 आणि इकडचे 1/2 कट झाले तर काय राहतं, इकडच्या बाजूत पहा फक्त RQ गुणिले PS, RQ गुणिले PS बरोबरचं चिन्ह, आणि इकडं काय राहिलं आहे फक्त PR गुणिले QT, PR गुणिले QT. मग आता याच्यात आपण किमती टाकल्या. आपल्याला RQची किंमत दिलेली आहे 6 गुणिले PSची किंमत पण दिली आहे उदाहरणात 6 बरोबर PRची दिली आहे 12 आणि QTची दिली नाही म्हणून ती आपण आहे तशी लिहिली आहे. मग QT आपण इकडं घेतला, हे 6 गुणिले 6 आहे तसेच ठेवले, हे 12 इथे गुणाकारात आहेत, इकडं आले असते तर ते झाले असते भागाकारात, म्हणजे ते आपण इथे भागाकारात लिहिले. आता पहा 6 1 6, 6 2 12, बे 1 बे आणि बे 3 6, खाली 1 राहिला म्हणजे काहीच नाही आणि वरती राहिले 3, म्हणजे QT किती मिळाले आपल्याला 3. म्हणजेच मग उत्तर लिहिले आपण QT. चौथं उदाहरण, पुढील आकृतीत AP लंब BC, AD समांतर BC, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC's एरिया ऑफ त्रिकोण BCD काढा. ABC's BCD म्हणजे गुणोत्तर काढायचे. गुणोत्तर आपण असं सुद्धा लिहू शकतो. गुणोत्तर आपण कसं लिहू शकतो, 1/2 किंवा मग 1/2 असं सुद्धा लिहू शकतो. आता या आकृतीमध्ये पहा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण BDC हे जे दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत, या दोन त्रिकोणांमध्ये पाया आणि उंची आपल्याला इथं शोधायची आहे, कारण आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंचीच्या, संगत पाया आणि उंचीच्या प्रमाणात असते. याच्यात आता पहिल्या त्रिकोणामध्ये पाया कोणता आहे, BC, ABC या त्रिकोणामध्ये पाया BC आहे. या त्रिकोणाचा पाया कोणता आहे, BCच आहे. DBC या त्रिकोणामध्ये सुद्धा BC हाच पाया आहे. आणि या दोन्ही त्रिकोणांची उंची, आता ह्या दोन्ही रेषा समांतर असल्यामुळे, समांतर म्हणजे काय, ही रेषा जी सरळ चालली आहे ती D पर्यंत येऊन इकडं खाली वाकडी होणार नाही, ती सरळच असणार आहे. म्हणजेच A आणि D हे बिंदू पायापासून समान उंचीवर आहेत. म्हणजे या त्रिकोणाची उंची आणि या त्रिकोणाची उंची सारखी आहे. AP ही या दोन्ही त्रिकोणांची उंची आहे, म्हणजे ही सुद्धा सारखी आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचा पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. म्हणजे मग यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येईल, 1:1 येईल. आता आपण इथं खाली लिहिले पहा, रेख AP लंब रेख BC आणि AD समांतर रेख BC. BC वर AP हा लंब आहे, म्हणजे याची आपल्याला त्रिकोणाची उंची घेता येईल. आणि ह्या दोन्ही समांतर आहेत. समांतर म्हणजेच या दोन्ही रेषा एकमेकीला क्रॉस करायला अशा वाकड्या जाणार नाहीत, त्या दोन्ही सरळ जाणार आहेत. म्हणजेच A आणि D हे बिंदू समान उंचीवर आहेत. म्हणून मग त्रिकोण ABC व त्रिकोण BCD मध्ये पाया BC हा सामायिक आहे. BC हा पाया आपल्याला दोन्हींचा सामायिक दिसतो आहे व उंची रेख ही AP ही देखील सामायिक आहे. म्हणजेच AP ही उंची सुद्धा आपली सामायिक आहे. म्हणून मग आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहिले आहेत. खाली पहा, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण BCD. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर ही त्यांची, आता दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग आपण पहिल्या त्रिकोणाच्या पाया गुणिले उंची लिहिली, खाली दुसऱ्या त्रिकोणाची पाया गुणिले उंची लिहिली. दोन्ही सारख्या आहेत आणि दोन्ही सारख्या आहेत म्हणून BCला BC कट होईल, APला AP कट होईल. खाली काय राहिले, 1/1. म्हणजेच इथं आपण लिहिलं 1/1. आणि मग यांची गुणोत्तरे काय येतील, एरिया ऑफ त्रिकोण ABC इज एरिया ऑफ त्रिकोण BCD इज इक्वल टू 1:1.
म्हणजे यांचे गुणोत्तर 1:1 या प्रमाणात आहेत. 5वं उदाहरण, शेजारील आकृतीत PQ लंब BC, AD लंब BC, तर पुढील गुणोत्तरे काढा. या आकृतीमध्ये पहा, PQ हा BC वर लंब टाकलेला आहे आणि AD हा सुद्धा BC वर लंब टाकलेला आहे, म्हणजेच इथं काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत. मग आपल्याला त्यातलं पहिलं उदाहरण दिलंय, एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC. आता PQB आणि PQB हा आणि PBC हा दोन त्रिकोण, त्यांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे काढायची असतील तर यांची पाया आणि उंची आपण इथे शोधूया. पहा, या त्रिकोणामध्ये BQ हा पाया घेतला तर PQ ही उंची आहे आणि BC हा जर पाया घेतला तर इथं सुद्धा PQ ही उंची आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोणाची उंची सारखी आहे. मग त्यातली कोणता गुणधर्म इथे वापरता येईल की दोन समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. हा गुणधर्म आपल्याला इथं वापरता येईल. इथं उंची समान आहे दोन त्रिकोणांची, मग त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतील. म्हणून मग आपण खाली लिहिलं आहे, त्रिकोण PQB व त्रिकोण PBC हे एक रेषीय पायावर उभे आहेत व शिरोबिंदू P हा सामायिक असल्यामुळे हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. हे शिरोबिंदू P सामायिक आहे म्हणजे हे शिरोबिंदू समान आहे, म्हणजे यांची उंची सुद्धा समान आहे. मग समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. हा गुणधर्म आपण लिहून घेतला. मग आपण खाली लिहिलं, एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC बरोबर त्यांचा पाया आता आपण इथे लिहून घेतला, त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतात म्हणून. मग या त्रिकोणाचा पाया BQ छेद या त्रिकोणाचा पाया BC. आता याच आकृतीवर आधारित दुसरं उदाहरण दिलंय, एरिया ऑफ त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC. आता PBC आणि ABC कुठे पहा, PBC हा त्रिकोण आणि ABC हा मोठा त्रिकोण. आता याच्यात पाया आणि उंची शोधूया आपण. आता याच्यात PBC मध्ये PQ ही उंची आहे आणि ABC मध्ये AD ही उंची आहे. आता इथे PBC मध्ये BC हाच पाया आहे आणि ABC मध्ये सुद्धा BC हा पाया आहे, म्हणजे इथं आपल्याला काय सापडते की दोन्हींचे पाया समान आहेत. मग पाया समान असताना त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. मग आपल्याला क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहून त्याच्या पुढे काय लावावे लागेल, यांची उंची. म्हणून मग आपण पुढे लिहूया, त्रिकोण PBC व त्रिकोण ABC मध्ये रेख BC हा पाया समान आहे, परंतु उंची भिन्न आहे. आणि उंची भिन्न असताना पाया समान असताना इथे कोणता गुणधर्म लागू पडतो, तर समान पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. मग आपण त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहिलं, एरिया ऑफ त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर त्यांची उंची. PQ या त्रिकोणाची उंची PQ आहे आणि या त्रिकोणाची उंची AD ही आहे, त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात म्हणून. त्याच आकृतीवरील तिसरं उदाहरण, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC. आता हे आकृतीमध्ये पाहूयात आणि पाया आणि उंची त्यांची कोणती आहे ती आपण शोधूया. इथे आपल्याला त्रिकोण पाहायचा आहे ABC आणि ADC. ABC मध्ये AD ही उंची आहे आणि ADC मध्ये सुद्धा AD ही उंची आहे. मग इथे ABC मध्ये BC हा पाया आहे आणि ADC मध्ये DC हा पाया आहे, म्हणजे इथे उंची समान आहे आणि पाया भिन्न आहेत. मग इथे कोणता गुणधर्म लागू पडेल, मग आपण इकडे लिहून घेऊया. पहा, त्रिकोण ABC व त्रिकोण ADC यांची उंची रेख AD ही समान आहे, आताच आपण पाहिली, व ते एकरेषीय पायावर उभे आहेत. आता समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात.
मग त्यांची उंची समान आहे आणि पाया भिन्न आहे आपण पाहिलं. मग इथे आपल्याला कोणता गुणधर्म लागू पडतो की समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून मग आपण त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मांडलं आणि ते पायाच्या प्रमाणात असतात म्हणून दोन्हींचा पाया इथे लिहून घेतला. मग एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणावर राहील. याचा पाया BC छेद याचा दुसऱ्या त्रिकोणाचा पाया DC. त्याच आकृतीवरील पुढचं उदाहरण एरिया ऑफ त्रिकोण ADC छेद एरिया ऑफ त्रिकोण APQC. आता आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण आपण पाहूयात. ADC आणि PQC या दोन त्रिकोणांमध्ये पहा. आता या त्रिकोणामध्ये QC पाया आहे, याच्यामध्ये AD पाया आहे. या त्रिकोणामध्ये PQ ही उंची आहे, या त्रिकोणामध्ये AD ही उंची आहे. म्हणजे इथे पाया आणि उंची दोन्ही सुद्धा समान नाही. म्हणजे आपल्या पहिल्या गुणधर्माचा इथे उपयोग आपल्याला करावा लागेल. मग आपण खाली लिहिले पहा. म्हणून मग आपण आता इकडे लिहून घेतले पहा. त्रिकोण ADC व त्रिकोण ADC व त्रिकोण PQC मध्ये पाया व उंची दोन्ही भिन्न आहेत. एक सुद्धा आपल्याला समान सापडलं नाही, दोन्ही भिन्न आहेत. मग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. पाया आणि उंची दोन्ही भिन्न असतानाचा गुणधर्म आपण इथे वापरला. मग त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहिलं. मग त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया गुणिले उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून इथं पाया गुणिले उंची आणि पाया गुणिले उंची लिहून घेतली. तर एरिया ऑफ त्रिकोण ADC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQC बरोबर याचा पाया DC गुणिले उंची AD आणि याचा पाया QC गुणिले PQ. अशा प्रकारे हा सराव संच आज आपण पूर्ण सोडवलेला आहे.